कोल्हापुरातील राजेंद्रनगर साळोखे पार्क मधील एक छोटंसं घर। त्या घरात मुलगा दारू पिऊन येऊन दररोज आई बरोबर भांडायचा। शेजाऱ्यांना तर याची सवय झाली होती, पण ती आई बिचारी 200-400 रुपये कमवून घर चालवायची। ती होती सावित्री निकम, 54 वर्षांची। पण आयुष्याने तिच्यावर 50 नव्हे 100 वर्षांचं ओझं टाकलं होतं। विजयची सावत्राई, पण या सावत्र शब्दाला तिनं आयुष्यभर अर्थच दिला नाही। विजय 2 वर्षाचा होता तेव्हा ती घरात आली आणि त्या दिवसापासून ती फक्त त्याची आई बनली, खरी आई। तिने त्यांना प्रेमाने वाढवलं, हट्ट पुरवले, लाड केले आणि संसाराचा भार उचलत राहिली। पण विजय लहानपणापासूनच व्यसनाच्या आहारी गेलेला। आई वडिलांनी कितीही समजावलं, पण दारूने त्याचं जग गिळून टाकलं होतं। दरम्यान वडिलांचं निधन झालं। विजयची पत्नी, मुली सगळे सोडून गेले, पण ती आई ती मात्र त्याला सोडून गेली नाही, कारण तिच्यासाठी विजयचं अस्तित्व म्हणजे श्वास होता। 2 वेळा पॅरालिसिसचे झटके आले तरी ती उठली। विजयसाठी फेरीवाली म्हणून काम करत राहिली। गुंडी, आरसे, कंगवे विकत दिवसाला 200-400 रुपये कमवून जगणारी ही आई आपल्या दारुड्या मुलासाठी तरीही चहा घेऊन यायची। मृत्यूच्या आदल्या दिवशी तिने छोटा गॅस भरून आणला होता। घरातला मोठा गॅस संपलेला होता, पण तरीही माझ्या मुलाला उपाशी राहू द्यायचं नाही या आईच्या विचाराने तिने बाहेरच्या हॉटेलमधून जेवण घेऊन आली, स्वतःसाठी आणि विजयसाठी। प्रेमाने ठेवलेलं ते जेवण, पण त्या मुलाला त्या प्रेमाची किंमत नव्हती। सकाळी विजयला पुन्हा दारूची तलप आली। आई पैसे दे। आई म्हणाली, बाळा नाही रे, आज नाही। तो रागाने फणफणला। आई झोपलेली होती आणि त्या रागाच्या झटक्यात त्यानं दगडी वरवंटा उचलला, आईच्या डोक्यात घातला। आईच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं। घरात शांतता पसरली, पण ती शांतता नव्हती, ती होती मातृत्वाचा शेवटचा श्वास। ही तीच आई होती जिच्या मांडीवर कधी हा मुलगा झोपला होता, जिने त्याच्या बालहट्टांवर टाळ्या वाजवल्या होत्या, जिने त्याचं आयुष्य घडवायचं स्वप्न पाहिलं होतं, पण शेवटी त्या मुलानेच तिचं आयुष्य संपवलं। ही कथा केवळ सावित्री निकमची नाही, ही कथा आहे त्या हजारो आईंची, ज्या आपल्या व्यसनाधीन मुलांसाठी आजही आशेच्या किरण म्हणून जगत आहेत। पण समाज म्हणून आपण काय करत आहोत? दारू विकणारी दुकानं वाढत आहेत, पण व्यसनमुक्ती केंद्र मात्र रिकामीच आहेत। आईचे अश्रू कुठं जातात? कोण ऐकतो ते रडणं? ही केवळ गुन्हेवार्ता नाही, ही आहे मातृत्वावर झालेला निर्दयी प्रहार। ही आहे एक हाक। दारूने किती घरं उद्ध्वस्त केलीत हे पाहायचं थांबूया, आता काहीतरी करूया। आपण पाहत आहात के न्यूज मराठी। मी सरदार जाधव आणि ही होती एक हृदयद्रावक आणि समाजाचे डोळे उघडणारी घटना।